तर मंडळी पाठीमागच मुस्कान रस्तोगीनं आपल्या नवऱ्याला मारून निळ्या ड्रमच्या टाकीमध्ये त्याला सिमेंट आणि वाळून पॅक करून ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फ्राय गेली होती। तशाच प्रकारचं अजून एक प्रकरण झालेलं आहे। अगोदर ही पूजा जाटव ह्या महिलेचं नाव आहे। मोठ्या धीराकडून गरोदर राहिली, सासऱ्यासोबत शरीर संबंध ठेवले, अनैतिक संबंधाचे पूजाचे भयंकर कारनामे आता समोर आलेले आहेत। तर मंडळी बघा, उत्तर प्रदेशामधील झाशी येथे एक धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये पोलीस एका हत्येचा तपास करत होते। याच तपासातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या घटनेतून सून पूजा जाटवने आपल्या पतीचा खून केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यानंतर तिने सासूचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पूजाला सध्या तर ताब्यात घेतलेला आहे। तर मंडळी, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे। नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राष्ट्र। तर बघा, पूजाचा पहिला विवाह आहे ते ग्वाल्हेर येथे झाला होता। तिथे एका कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता त्याला। तिच्या पहिल्या पतीने तिच्यावर गोळीबार केला होता, परंतु त्यामधून नशिबानं वाचले म्हणायचं। यानंतर पूजाच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला, ते वेगळे झाले। पण न्यायालयात जाताना पूजाची भेट सुशीला देवीचा धाकटा मुलगा कल्याणशी झाली। कल्याण आणि पूजाची मैत्री झाली। त्यानंतर त्यांचं बोलणं वाढू लागलं, मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर हे नात्यामध्ये झाले। त्यानंतर ते दोघे जण लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागले। मात्र पुन्हा एकदा पूजाच्या आयुष्यामध्ये वादळ आलं। कल्याणचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। पुन्हा एकदा नियतीनं पूजाचं प्रेम हिरावून नेलं। नंतर बघा, कल्याण मेल्यामुळे कल्याणचा जो मोठा भाऊ आहे संतोष आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याला आपल्या घरी आणले। त्यानंतर पूजाने पुन्हा संतोष सोबत म्हणजे त्याच्या धीरासोबत संबंध ठेवले। कल्याणच्या घरी पूजा आल्यानंतर तिने संतोषशी संबंध ठेवले। पूजा ही त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये होते। त्यानंतर तिनं तिच्या सासऱ्याची जवळीक वाढवली। दरम्यान पूजाला आणि संतोषला बाळ झाल्याची माहिती समोर आली। पूजाचे आणि तिच्या पतीशी असलेले संबंध पाहून संतोषची पत्नी नाराज व्हायची। तिने अनेकदा निषेधही केला। त्यानंतर पूजाने वेगळं राहायचं असल्याची मागणी केली, तसेच एकूण जमिनीतील अर्ध्या हिश्श्याची मागणी केली। तर कुटुंबाकडे प्रत्यक्षरित्या 18 एकर जमीन होती। पूजाने त्यापैकी अर्ध्या जमिनीची मागणी केली, म्हणजेच 8 एकर जमिनीची तिने मागणी केली। तर संतोष आणि सासरे तिच्या मागणीला सहमती दर्शवली होती, पण सासूने विरोध केला असता तिने सासूचा देखील खून केला। पूजाने तिच्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला तिच्या सासूच्या घरी पाठवले। त्यानंतर त्यांनी सासूचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली। सुशीला देवीकडे म्हणजे सासूकडे 8 लाखांचे दागिने होते। कामनी आणि तिच्या प्रियकराने हे दागिने काढून घेतले। दरम्यान सासूच्या अंत्यसंस्काराचे काम सुरू असताना ती अचानकपणे तिथून निघून गेली आणि त्याच वेळी पोलिसांना पूजावर संशय आला। त्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली। दरम्यान या प्रकरणात पूजा जाटवला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर बघा मंडळी, अशा प्रकारची पूजा जाटव आहे, तिला आता पोलिसांनी जरी अटक केली असली, परंतु तिची जी रंगीन कारनामे होते ते मात्र भयानक डेंजर होते। पहिल्यांदा बघा, तिचं पहिलं लग्न झालेलं असतं ऑलरेडी, परंतु पहिल्या लग्नामध्ये जो तिचा पती आहे तिला मारहाण करीत असतो। हिच्यावर अक्षरशः गोळीबार केलेली असते। गोळीबार करताना ती नशिबानं वाचते, ठीक आहे। मग तिथून पुढे हिचे दोघाला घटस्फोट घ्यायचं असतंय। तर न्यायालयामध्ये तिला काय होते, तिथं सुशीला देवी भेटते। सुशीला देवीचा जो मुलगा आहे कल्याण, हिच्यासोबत ती मैत्री करते। दोघांचं पुन्हा रिलेशन असंच चालतंय आणि नंतर ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागतात। परंतु पूजाचं प्रेम पुन्हा हिसकावून घेतल्यासारखं किंवा नियतीनं काला केल्यासारखं तिला अजून कल्याण आहे तिचा अपघात होऊन मृत्यू होतो। नंतर बघा काय होतंय, आता कल्याणचा भाऊ जो आहे संतोष, कल्याणची आई अर्थात संतोष आणि कल्याणची आई जी आहे सुशीला देवी, ते आपल्या घरी आणतात। मग ही धीरासोबतच अनैतिक संबंध ठेवते। नंतर सासऱ्यासोबत देखील संबंध वाढवायला सुरुवात करते आणि आता हे पाहून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत होता, कारण संतोष जो होता, संतोषच्या बायकोला ते पटायचं नाही आणि संतोष आणि जी पूजा होती ह्यांना एक बाळ झालं होतं, हे बघून त्याची बायको चिडायची। हे तर साहजिकच आहे, कुणाला सुद्धा होऊ शकतंय। परंतु नंतर पूजानं काय केलं, आपल्या जी तिला 18 एकर जमीन होती तर मला अर्धा हिस्सा पाहिजे होता म्हणून तिनं माग लागली। मग त्याच्यामध्ये बघा, संतोषनं जरी होकार दिला आणि तिच्या सासऱ्यानं त्यानं देखील होकार दिला, कारण की ह्या दोघांवर त्यानं अगोदरच कब्जा केला होता। परंतु सासू आडवी आली। मग सासू आडवी आल्यामुळे तिला तिचा झोपेतच गळा दाबून तिला मारून टाकलं। अशा प्रकारचं कांड झाशीमध्ये झालेलं आहे। झाशीची राणी फक्त आपल्याला प्रसिद्ध आहे, तिथले माहिती आहे, परंतु झाशीमध्ये अशा प्रकारचे प्रकरण होत आहेत हे मात्र आश्चर्याची बाब आहे। नमस्कार मंडळी, आजची क्राईम स्टोरी कशी होती नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।